चांदवड नगर परिषदेत 2019 पासून कार्यरत असलेल्या सुमारे 50 ते 55 सफाई कामगारांना गेल्या 3 महिन्यांपासून ठेकेदारामार्फत मानधन मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। मानधन न मिळाल्याने अनेक कामगारांवर आर्थिक संकट ओढवलं असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झाल्याचं सांगितलं जातंय। याशिवाय काही कामगारांना महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कामावरून कमी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी शिंगारे यांची भेट घेत संबंधित प्रश्नांबाबत जाब विचारला। कामगारांचे थकीत मानधन तातडीने अदा करावे आणि कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी त्यांनी केली। यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं। दिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टच्या रूपाने त्याला जे काम नगर परिषद दिलं होतं त्या नगर परिषदेमध्ये कॉन्ट्रॅक्टरने जेवढी कर्मचारी सफाई कर्मचारी त्या ठिकाणी दिले होते त्याच्यापैकी अनेक कर्मचारी असे की त्या ठिकाणी नावं घुसवली ते सफाई कर्मचारी नाही आहेत, त्यांची नावं त्या ठिकाणी घुसवलेली आहेत। हे सर्व कर्मचारी जे नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात त्यांना कुठल्याही ESIC PF कुठल्याही त्याच्या आरोग्यविषयक समस्या असतात, आजार असतात, त्यांना कुठल्याही तपासणी त्या ठिकाणी केली गेली नाही आहे। वर्षाला जवळजवळ दर महिना 16 ते 17 लाख वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टला दिले जात होते। त्याच्यापैकी अर्धेसुद्धा पैसे म्हणजे 25 ते 30% सुद्धा पैसे त्या सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोचत नव्हते। वर्षाचा 2 ते 3 कोटी रुपये जवळजवळ त्याच्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वरती नगर परिषदेची साफसफाईवरती खर्च करत होती, पण त्याच्यापैकी कुठलाही पैसा हा नगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांच्यापर्यंत पोचत नव्हता। त्यांना 622 रुपये जे द्यायचे ठरलेले होते त्याच्या टेंडरमध्ये 622 होते, 622 पैकी फक्त 380 रुपये म्हणजे उर्वरित पैसे कुणाकडे जात होते याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की उर्वरित पैसे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे जात होते, कुठल्या अधिकारीकडे जात होते, कुठला माणूस त्या ठिकाणी ते सगळं मॅनेज करत होता, असे अनेक प्रश्न आहेत। ह्या संपूर्ण याची चौकशी मागच्या नगर परिषदेत जेव्हा महासभा झाली आमच्या सर्व नगरसेवकांनी ते प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आणि या सर्व प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आम्ही त्याची खातरजमा केली आणि ही सर्व माहिती माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली आणि साहेबांनी या संपूर्ण नगर परिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये या कामगारांच्या बाबतीमध्ये जो काही भ्रष्टाचार झाले त्याची सखोल चौकशी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं रिकव्हरी करायची आहे, संबंधित जे काही आतापर्यंत अधिकारी या ठिकाणी इन्व्हॉल्व होते त्यांच्याकडे रिकव्हरी करायची, त्याची संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाईल। एक अहवाल जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 500 पेजचा त्याचा एक महिन्याचा त्या पगाराच्या शीट होत्या, पण तो पगार जर सकाळी जमा केला तर दुपारी ते पैसे त्याला मिळत होते। तर एवढा कुठला अधिकारी त्या ठिकाणी होता की तो 500-600 पेज चेक करून आणि पैसे देत होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या नगर परिषदेमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार ह्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याशिवाय होऊ शकत नाही। वरदहस्तामुळेच हा भ्रष्टाचार झाला आहे। कामगारांच्या मागण्यांवर प्रशासन कोणता निर्णय घेतं आणि थकीत मानधनाचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे आता संबंधित कामगारांसह नागरिकांचं लक्ष लागून आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।